गोल रिंगण असा सुखसोहळा स्वर्गी नाही. माऊलींची पालखी आषाढी दशमीला वाखरीहून निघून रात्री पंढरीला पोहोचते. त्या आधीच्या 4 दिवसात 4 गोल रिंगण होतात. पहिलं रिंगण नातेपुते ते माळशिरस दरम्यान पुरंदवडे येथे, दुसरं माळशिरस ते वेळापूर दरम्यान खुडूस फाटा येथे, तिसरं वेळापूर ते भंडी शेगाव दरम्यान ठाकूरबुवांची समाधी येथे आणि चौथं भंडी शेगाव ते वाखरी दरम्यान बाजीरावाची विहीर येथे. प्रथेनुसार यातली 2 रिंगणं पालखी मार्गाच्या उजवीकडे होतात तर 2 डावीकडे, 2 दुपारच्या भोजनाच्या आधी होतात तर 2 नंतर. रिंगण रचना. गोल रिंगणात माऊलींची पालखी मध्यभागी असते. पालखीभोवती दिंड्यांमधील झेंडेकरी गोलाकार कड्यामध्ये उभे राहतात. त्याभोवती रिंगण बघायला आलेल्या भाविकांचं गोलाकार कडं. त्या पलीकडे माऊलींचे अश्व धावण्यासाठीचा रिकामा गोलाकार मार्ग. या मार्गाच्या दुसऱ्या बाजूला पुन्हा भाविकांची गर्दी आणि त्या पलीकडे रिंगण सोहळ्यादरम्यान खेळ खेळणारे वारकरी. असा हा प्रचंड जनसमुदाय जमलेला असतो. गोल रिंगणाचे 3 भाग. भाग 1. पालखी प्रवेश. माऊलींची पालखी रिंगण मैदानात येण्याच्या आधीच या सोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी उत्सुक असणारे असंख्य भाविक तिथे आलेले असतात. टाळ पखवाजाच्या नादात आणि ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात पालखी मैदानात येऊन अश्व धावण्यासाठी जो रिकामा गोलाकार मार्ग असतो त्यात प्रवेश करते. पालखीमागे एकामागून एक दिंड्यातील वारकरी प्रवेश करतात. पालखीमागे जाताना वारकरी ज्या पद्धतीने धावतात त्याबद्दल पुढील व्हिडिओमध्ये माहिती देण्यात येईल. रिंगण मार्गाची एक प्रदक्षिणा पूर्ण करून मग पालखी रिंगणाच्या मध्यभागी विराजमान होते आणि रिंगणातील पहिला भाग पूर्ण होतो. सर्व वारकरी मैदानात विविध खेळ खेळण्यात मग्न होतात. भाग 2. माऊलींच्या अश्वाचं रिंगण. अश्वांच्या रिंगण मार्गावर रांगोळ्या काढून भाविकांच्या गर्दीची समाधानकारक व्यवस्था झाल्यावर चोपदार अश्वांचे रिंगण सुरू करण्याचे आदेश देतात. रिंगणात गोलाकार मार्गावर माऊलींचे दोन्ही अश्व सुसाट वेगाने धावत जातात. त्याबरोबर भक्तिरसात चिंब झालेले सर्व भाविक माऊली माऊलीचा जल्लोष करतात आणि अश्वांच्या पायाखालील धूळ जमा करण्याचा प्रयत्न करतात. अश्वांच्या 3 प्रदक्षिणा झाल्यावर ते माऊलींच्या पालखीला वंदन करून विसाव्यासाठी जातात आणि अश्वाचं रिंगण सुटतं. भाग 3. टाळांचं रिंगण. काही वेळाने चोपदार एकेका दिंडीतील वारकऱ्यांना टाळाच्या रिंगणासाठी जमा होण्याचे आदेश देतात. माऊलींच्या पालखीभोवती बरीच जागा सोडून सर्व पखवाजवादक गोलाकार उभे राहतात. त्यांच्यासोबत विणेकरी आणि तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला वारकरी असतात. टाळ घेतलेले वारकरी नादघोष करत एक एक करून माऊलींच्या पालखीपासून रिंगणाच्या कडेपर्यंत एक सरळ ओळ करतात. ती पूर्ण झाली की त्याला लागून दुसरी, मग तिसरी असे करत सूर्याच्या किरणांप्रमाणे वारकरी पालखीभोवती बसतात. हे दृश्य खरोखर बघण्यासारखं असतं. त्यानंतर चोपदारांच्या इशाऱ्यावर विविध प्रकारचे टाळांचे गजर होतात. कधी मांडी घालून, कधी एका गुडघ्यावर बसून, कधी उताणे झोपून, कधी पाठीवर झोपून अशा बऱ्याच प्रकारात ज्ञानोबा तुकाराम हा गजर टाळ आणि पखवाजाच्या स्वर्गीय नादात होतो. जणू काही तो मनोवृत्ती प्रफुल्लित करणारा आणि भक्तिरसात धुंद करणारा सामूहिक नादघोष प्रत्येक वारकऱ्याच्या चिदाकाशात प्रसवून गगन भेदून ब्रह्मांडात सामावतो आणि संपूर्ण ब्रह्मांड त्या नादघोषाच्या तालावर डोलू लागतं. म्हणूनच वारीतील रिंगण सोहळ्याबद्दल संतांनी असा सुखसोहळा स्वर्गी नाही असं म्हटलं आहे. रिंगणातील 3 भागामधील जो वेळ असतो त्या वेळेतही वारकऱ्यांचे नादघोषासहित फुगड्या, मनोरे, हमामा, आट्यापाट्या असे अनेक खेळ होतात. टाळाच्या रिंगणानंतर या अवर्णनीय सोहळ्याची सांगता होऊन पालखी पुढील मुक्कामासाठी मार्गस्थ होते. या रिंगण सोहळ्यातील काही मनमोहक दृश्य आपण या आणि पुढील काही व्हिडिओमध्ये बघणार आहोत. रामकृष्ण हरी.